आरोपींना अटक केली। पुढे जाऊया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आजच्या दिवसातली ही सगळ्यात मोठी बातमी। वाल्मिक कराडवर मकोका लावावा अशी देशमुख कुटुंबियांसह वाल्मिक कराड विरोधक सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती। याआधी वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणामध्ये पोलिसांना शरण गेला होता, मात्र त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होती। त्यासाठी देशमुख कुटुंबियांनी काल पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलेलं होतं। तर संतोष देशमुखांची मुलगी वैभवी हिनं मकोकाबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। वैभव, काय सांगशील? कारण तुम्ही मागणी केली होती की मकोका लावण्यात यावा आरोपींवरती, वाल्मिक कराडवरती मकोका लागलाय आता। म्हणजे आमची मागणी आहे की माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली आणि त्यांना कोण मदत करणारे असतील त्यांना पण यामध्ये आरोपी करावं। आणि राहिला विषय मकोकाचा, तर आम्हाला असं वाटतं की माझ्या वडिलांची ज्यांनी कोणी हत्या केली त्यांना प्रत्येकावर 302 द्वारे हा मकोका लागलाच पाहिजे। तर वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर संतोष देशमुखांचे बंधू